अगं इथं कोणाला भेटता येत नाही काय नाही. आणि अगं जिकडं बघावं तिकडं आर्मीचीच लोक. आणि त्यात तुझी कविता ऐकली की मग मला असं रडायलाच येतंय. राहुल्या, कांदा नीट कर. कांदा तमदम ठेवतो मी परत करतो पण तुला. कोण पोरगी ना? हा, कोणाशी बोलतोय तू? कोणाशी बोलतोय? ऐक तरी. हा एक कोण बघू इकडे दे. फोन तिकडे. नाही नाही. राहुल्या, ती कोण पोरगी आहे ना ती शोधून काढतो का नाही बघ. हा तुम कितना भी शोधो तुमको पता नहीं पड़ेगा. हम खुफिया मानुस है खुफिया. सरिता. कसला कालवा लावलाय बाहेर? काय नाही ग, ते राहुल्याच नेहमीच. ठीक आहे. अरे वा, कापलं बी माहिती ना. ते कुठला कापतोय? कुठल्या तरी पुरुषी बोलत बसला होता. मी काय म्हणतोय, पोरगी कोण आहे ना शोधून काढायला पाहिजे आपल्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बघतेच. बर, तुला काय मदत करू सांग. मदत करणार वे? हम्म. एक मदत कराल का? हा. तुम्ही इथं अजिबात लुडबुड करू नका. म्हणजे म्हणजे बाहेर जावा ना तुम्ही, मला इथं सगळं करू दे. अरे ह्याला काय अर्थ राव? नवरा मदत करायला आलाय त्याचं काही कौतुकच नाही. असं कसं कौतुक नाही? कौतुक मस्त आहे हो. आपण सगळं झालंय जेवण. वा मिसेस फौजी वा, आमच्या बुलेट पेक्षा फास्ट काम केलं की तुम्ही. हा, मग हो, मला कळना झालंय काय कसं झालंय ते. परत एकदा बघ बर. हा, वा मस्त झाली की. गप्प बसाव. तुम्हाला तर नुसता चान्सच पाहिजे असतो. अरे खरंच मस्त झालंय. बर परत एकदा बघतो. अहो, काय करताय तुम्ही? तुम्ही बाहेर जावा बघू. तुमचे मित्रमंडळी येताला जात जावा. तेच तर नको होतं ना आज. अगं रोज जेवतोच की त्यांच्या संग. त्यांना बी घरचं जेवण मिळा नकोय. मग मी कधी जेवणार तो या संग? नाही ते काय नाही. एक आयडिया करतो, तू ह्यांना डबा भरून ठेव आणि त्यांना जाऊ दे, मग तू आणि मी. अहो, लई काय कसं चाललं लागले तुम्हाला. चला जावा बघू, बाहेर जावा. चला. शिकले ते मला कळणच कसं झालंय ते. परत एकदा बघूया. बघू. अहो, काय करताय? बाहेर जा तुम्ही. जावा जावा. हाय. अगं गेल्यावर पोचल्याचा फोन केलास त्यावर काही पत्ताच नाही की तुझा. अगं लई गडबड झाली बघ. आणि मग नंतर रूम लावली, सामान घेतलं आणि आता ह्यांचे मित्र येणार आहेत जेवाय, त्याचीच तयारी चालली. अजिंक्य कसं आहेत ग? अगदी तिकडनं आले होते तसेच आहेत बघ. त्यांची काही आबाळ होत नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. इथं सगळं लईच भारी आहे. मी म्हणलं काय फोन नाही काय नाही तर तुला फोन करावा. ते मी करणारच होते, उद्या करणार होते. निवांत जरा. स्वयंपाक झाला का शितले? किती जण आहेत ग जेवायला? झाला, 4च तर जण आहेत. अगं कोण मग मतीला आहेत का नाहीत का? तू एकटीच करतीस? हाय की रावल्या आहे,
त्यानं मला कांदा वगैरे कापून दिला. बाकी सगळं मीच एकटी करते. पण कोणतं मतीला असतं तर बरं झालं असतं ना. अगं आहे, कशाला कोण पाहिजे? शितले, जमते का ग तुला सगळं? वय आजच किचन लावलं. आई, तुला माहितीये, अगदी हक्काचं किचन वाटतंय मला. इथं मला जसं पाहिजे तसं लावलंय मी सगळं. कोणी विचारायला नाही हे इथं कशाला ठेवलंय, ते तिथं कशाला ठेवलंय, काय करायचं काय नाही समजा मी ठरवते. आई, लई मन रमतंय बघ इथं. शितले, स्वतःच स्वयंपाकघर लावताना बाई मन लावूनच करते. मला ना असं वाटतंय की कालच आमचं लग्न झालंय आणि मी या घरात नवी नवरी म्हणून आले आणि आज आमच्या संसाराचा पहिलाच दिवस आहे. नांदा नांदा, आयुष्यभर सुखानं नांदा. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असतील बघ शितले. पुढचे 15 दिवस मला लई भारी घालवायचे. जातील की 10 दिवसच काय, अख्खं आयुष्य तुझं चांगलं जाईल बघ. आई, अगं काय झालंय? नाही ग, तुझं सगळं चांगलं होतंय ते बघून डोळ्यात पाणी आलं बघ. अगं आई, आता उगाच रडत बिडत बसू नकस बघ. तुझी लई काळजी होती ग शितले. तुझं कसं होणार, लग्नाचं काय, कशी राहशील. पण आता काय नाही बघ, सगळं चांगलं होतंय तुझं. अगं हे म्हणतात ना, हिटल बघत असतोय म्हणून. तो करतोय सगळं चांगलं. तू डोळे पुस बघू आधी. बर, पुसलं डोळं. आणि नानांना म्हणाव मी नीट आहे म्हणून. आणि मी करतेच हा फोन. कर परत फोन. हा, ठेवू का आता? ठेव आणि काळजी घे. बर. आओ, हे बघा झालेत सगळं. आता समजे आले ना की जेवायच बसू. हा, चितले, चितले, मी तुला तुझ्या हक्काचं घर देईन म्हणून बोललो होतो, पण इतक्या लवकर ते काही शक्य नाही. पण आज तुझ्या हक्काचं किचन मिळालंय तुला. आता हे 15 दिवस फक्त तुझे चितले, तुझ्या हक्काचे. शितले, तू इथली गृहलक्ष्मी आहेस. तू जसं म्हणशील ना तेच या घरात होईल. सगळं तुझ्या मनासारखं.